स्वामी समर्थ मित्रांनो, येत्या 2025च्या 27 ऑगस्टला गणपतीची स्थापना म्हणजे आपले सर्वात आवडते गणेश उत्सव आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरी गणेश स्थापना होत असते आणि त्याबद्दल मी तुम्हासाठी एक व्हिडिओ तयार केलेला आहे. आपल्या आवडत्या गणपती बाप्पाची स्थापना ही प्रत्येकाच्या घरी होत असते, परंतु काही नियम व सूत्रे माहीत नसल्याकारणाने बहुतेक काही गोष्टी चुकीच्या घडत असतात. तर गणपतीची मूर्ती ही कशी असावी व त्याची पूजा कशी असावी आज मी तुम्हाला सांगणार आहे. श्री गणपतीची मूर्ती कशी असावी. घरात गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आणलेली मूर्ती ही 1 फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी, असा शास्त्र संकेत आहे. महत्त्वाचे म्हणजे मूर्ती ही एक व्यक्तीला अगदी सहज उचलून नेता व आणता आली पाहिजे याच्याकडे लक्ष द्यावे. दुसरे महत्त्वाचे असे की पद्मासन घातलेली व दृष्टी समोर असलेली व हातात आयुध असलेली तसेच आशीर्वाद देत असलेली मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्या घरी करावी. विश्राम करणाऱ्या अवस्थेतील मूर्ती ही सर्वोत्तम. साप, गरुड, मासा किंवा युद्ध करताना चित्रविचित्र आकारामधील गणपतीची घरी प्राणप्रतिष्ठा करण्याचे प्रामुख्याने टाळावे. शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेल्या गणपती मुळीच घेऊ नये, कारण शिवपार्वतीची पूजा लिंग स्वरूपातच केली जाते. शास्त्रामध्ये अशी मूर्ती निषिद्ध आहे. गणेश मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणू नये. गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत मूर्तीमध्ये देवत्व येत नाही, तोवर ती केवळ माती समजावी. विविध व प्राणप्रतिष्ठा करावी, त्यामुळे त्या मूर्तीला देवत्व येते. गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावरच घरात वादविवाद, मद तसेच मांसाहार अजिबात करू नये. समजा काही कारणांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याअगोदर मूर्तीभंग झाल्यास अजिबात घाबरू नये. त्या मूर्तीस दहीभात नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा करावी. मनात कोणतेही भय शंका आणू नये. किंवा नात्यात मृत्यू झाल्यास सुतकात घरातील व्यक्तीऐवजी शेजारील मित्रमंडळी यांच्याकडून पूजा नैवेद्य दाखवून घ्यावा. गणपती विसर्जनाची घाई करू नये. गणपतीला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो. केवळ आंबट व तिखट पदार्थ नसावे. दही, साखर, भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे. विसर्जन मिरवणूक काढताना टाळ मृदुंगासह अभंग म्हणत परमात्म्याला निरोप द्या. अश्लील नृत्य व गाणी वाजवून विकृत चाळे करणे थांबवले पाहिजे. यावरील गोष्टी जर जमणार नसतील तर गणपती बसवून त्याची विटंबना करू नका. गणपती हा विद्येचा देवता असून गणेशाचे पावित्र्य जपणे हे आपल्या संस्कृतीचे कार्य आहे. जर आपणास ही माहिती आवडली असल्यास या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.